पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून जमा होणार पैसे. 94,000 शेतकरी कर्जमाफीतून बाद. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत. तर या योजनेतील उर्वरित 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात उद्या म्हणजेच मंगळवारी 4 ऑगस्ट एकाच वेळी तब्बल 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली तेव्हाच प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट केले होते. तसेच करदात्या शेतकऱ्यांची माहितीही केंद्र सरकारकडून मागवली होती. 31,64,028 शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची पडताळणी केली. त्यात 94,000 शेतकरी हे करदाते असल्याचे समोर आले. राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखाच्या मर्यादित कर्जमाफी देण्याची आणि नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली. तसेच जर 2 लाखपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असल्यास त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एक वेळ समझोता अंतर्गत त्यांच्याही कर्ज खात्यात सरकार 2 लाख रुपये जमा करणार आहे. तसेच 2,90,000 शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज असून त्यांना 2 लाखावरील अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात एकाच वेळी 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण KYC केल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यानुसार आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून येत्या 2 दिवसात आणखी शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील. येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते DBTद्वारे या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. त्यानंतर शेतकरी जसजसे आधार प्रमाणीकरण करतील त्यानुसार त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.